हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर भेंडीची भाजी सगळेच बनवतात, पण एकदा या पद्धतीने बनवून बघा. अशी ही भरली भेंडी एवढी टेस्टी आणि चटकदार, तर एक सोडून दोन चपात्या खाल आणि आलेले पाहुणेसुद्धा हट्टाने मागून खातील बघा. एवढी टेस्टी आणि चटकदार होते. तर फ्रेंड्स, मार्केटमधूनच आणताना अशी हिरवीगार भेंडी कोवळी आणायची आणि जर तुम्हाला भरली भेंडी करायची असेल तर थोडीशी बारीक साईजची आणायची आहे. तर आणल्यानंतर ही स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवायची, म्हणजे त्यावर काही धूळ वगैरे असेल ते निघून जाते. आणि मागचं आणि पुढचं टोक काढून घ्यायचं आहे. मागचं आणि पुढचं टोक काढल्यानंतर मध्ये बरोबर सुरीने असे कापून घ्यायचे आहे बघा. आता भेंडीची भाजी सगळेच बनवतात, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. इथे मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीने दाखवते आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण नेहमी भेंडीची भाजी करतो तर ती कापून हिरवी मिरची वगैरे घालून करतो, तर नेहमीची तीच चव तर थोडंसं कधीतरी वेगळं खावंसं वाटतं आणि असं चटकदार हवं असतं. त्यावेळेला तुम्ही अशी ही भरली भेंडी करू शकता. तर इथे ही मी पाव किलो प्रमाणात 250 ग्रॅम ही घेतलेली आहे. आता मागचं पुढचं टोक काढून घेते आणि मध्ये बरोबर अशी उभी कट करून घ्यायची आहे बघा. तर फार वेळ लागत नाही, अगदी 5-7 मिनटामध्ये ती शिजली जाते. तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही सर्व करू शकता. इवन तुम्ही लहान मुलांना जर टिफिनला बनवून दिली तर चुटकीत ते टिफिन फिनिश करून येतील बघा. आणि परत परत अशीच बनव असंच बोलतील. तर आता इथे बघा, मी दोन मागचा आणि पुढचा भाग कट करून असे मधोमध उभी कट करून घेते आहे. तर अशी ही हिरवीगार भेंडी अशी फ्रेश आणायची आहे. आणि कोवळी आणली ना तर अगदी बघा 5 मिनटामध्ये ती शिजली जाते, फार वेळ लागत नाही. आणि मोठ्या साईजची जर भेंडी असेल तर तुम्ही असे मध्ये 2 भाग करू शकता. तर इथे मी अगदी लहान साईजची असल्यामुळे मी सिंगलच अशी ठेवलेली आहे आणि मध्ये फक्त उभी कट करून घेतली आहे. आता त्यासाठी एक कढईमध्ये बघा छोटीशी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत, ते चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत पहिले. त्यानंतर पांढरे तीळ घ्यायचे आहेत, अगदी नाश्त्याचे जे 2 चमचे पुरेसे होतात. इथे मी छोटी अर्धी वाटी घेतलेले आहेत पांढरे तीळ गावठी, ते सुद्धा त्यामध्ये भाजून घ्यायचे. पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे, भाजत आल्यानंतर त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आणि नंतर मग सुकं खोबरं अगदी 2 ते 3 चमचे किसून घ्यायचं आहे किंवा मग अर्धी वाटी छोटी ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. ते सुद्धा ते छान असे खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे, पांढरे तीळ आणि खोबरं हे तिन्ही एकत्र असं भाजून घेतल्यानंतर आता थंड होऊ देते मी, एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे बघा. आता हे थोडंसं थंड झालं की मिक्सरला अगदी गरगरीत वाटून घ्यायचं आहे. आता बऱ्याच जणांची भरली भेंडी म्हटलं की सगळ्यांचीच आवडते असते, पण करायचं म्हटलं तर काहींना माहिती नसतं किंवा करायचं म्हटलं तर खूप सारं असं वाटतं की खूप वेळ लागतो की काय, पण फार वेळ लागत नाही, अगदी झटपट होतं. घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता हे बघा, मी मिक्सरला असं गरगरीत वाटून घेण्या अगोदर त्यामध्ये आपल्याला लसणाच्या 5 ते 6 अशा पाकळ्या टाकायच्या. इथे मी गावठी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे आणि गरम मसाला इथे घेतलेला आहे सुहानाचा. तर सुहानाचा गरम मसाला इथे मी छोटासा 1 चमचा टाकला आहे. तर 1 चमचा पुरेसा होतो आहे. त्यानंतर बघा, धना पावडर टाकलेला आहे 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा टाकलं आहे आणि हळद पावडर अर्धा चमचा टाकायची आहे. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मिक्सरला अगदी गरगरीत वाटून घ्यायचं आहे. तर बघा, असं गरगरीत वाटल्यानंतर भेंडीला चव खूप छान येते आणि एवढी टेस्टी आणि चटकदार भेंडी होते ना, तर बघा एक सोडून 2 पोळ्या खाल तुम्ही आणि त्याचबरोबर आलेले पाहुणेसुद्धा हट्टाने मागून खातील, एवढी चटकदार होते. आता त्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची, नाही टाकली तरी चालेल. आता मी होती शिल्लक म्हणून त्यामध्ये टाकली. त्यानंतर आपण जी उभी कट केलेली भेंडी आहे त्या भेंडीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर अगदी बघा व्यवस्थित तो टोकापासून असं पूर्णपणे भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि बरोबर मधोमध भेंडी कापून घ्यायची आहे. त्यामुळे छोट्या साईजची असेल तर बेस्ट आहे. जर मोठ्या साईजची तुम्ही घेतली तर मध्ये 2 काप करू शकता भेंडीचे. तर आता इथे हा मसाला मी भरून घेते आहे बघा. तर एवढी टेस्टी आणि चविष्ट झाली तर मी आठवड्यातून 2दा बनवली. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आता इथे मी भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे.
तेल कडकडीत चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. व्यवस्थित तडका बसू द्यायचा आहे. त्यानंतर ही जे आपण मसाला भरलेली जी भेंडी आहे ती भेंडी त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि उरलेला मसालासुद्धा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पाण्याचा एकही थेंब न टाकता अशी ही चटकदार भेंडी फक्त वाफेवर शिजवायची आहे. जसं व्हिडिओ दाखवलं तसं त्या पद्धतीने करायचे आहे. अगदी नवीन शिकणाऱ्या अनमॅरिड मुली जरी असतील तरी त्या अगदी इझी बनवतील. एवढी सोपी रेसिपी आहे आणि घरगुती साहित्यामध्ये. आणि विशेष म्हणजे भरली भेंडी ही सगळ्यांच्याच आवडते असते. त्यामुळे असं काहीतरी कधी चटकदार तुम्हाला खाऊशी वाटलं तर ही भरली भेंडी तुम्ही नक्की बनवू शकता. आता त्यामध्ये बघा थोडंसंच मीठ टाकायचं. आपण अगोदर मसाल्यामध्ये टाकलं होतं त्यामुळे खारट होऊ शकतं. त्यामुळे बेताने टाकायचं. वरतून थोडंसं टाकल्यामुळे जे भेंडीला वरतून लागल्यानंतर आणखीन चवदार बनते भेंडी. त्यामुळे थोडंसं बेताने मीठ टाकायचं अंदाजे आणि वाफेवर शिजवायचं. आता 1-2 मिनटं मी फक्त झाकण ठेवणार. फक्त ते मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे मिठाचं प्रमाण कुठेही कमी जास्त होत नाही. झाकण काढून 1 ते 2 वेळा हलवायची आहे. हलवल्यानंतर बघा नंतर झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे. तशीच ती अगदी लो फ्लेमवर तशीच ठेवायची आहे. व्यवस्थित ती शिजली जाते आणि पाण्याचा एकही थेंब मी टाकलेला नाही. एवढी चटकदार भेंडी होते बघा. खूप टेस्टी आणि रुचकर लागते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघतात प्लीज कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण समजेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. तर बघा भेंडी किती छान शिजलेली आहे आणि एवढी छान टेस्टला लागते ना तर फार काही लागत नाही. नक्की एकदा करून बघा ह्या पद्धतीने आणि तुम्ही पण कशा पद्धतीने बनवता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.